नमस्कार मित्रांनो, खरं तर 20 तारखेला महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं। 23 तारखेला निकाल आला आणि हा निकाल खरं तर अवघ्या महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशात सुद्धा प्रचंड गाजला, कारण तो निकाल हा अनपेक्षित होता। विरोधी पक्ष अजूनही निकाल स्वीकारायला तयार नाहीये, तर ज्यांचं सरकार बनलं ते सुद्धा या निकालाबद्दल कुजबुज करताना आपण बघतोय। आणि असं असताना आता आज या सरकारचा शपथविधी झालेला आहे। अर्थात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले। आणि हे सगळं होत असताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते, ती म्हणजे हिंदी न्यूज मीडिया कुठेतरी या विषयाला वेगळा अँगल देण्याचा प्रयत्न करते। त्याच्यासाठीच्या तुम्ही काही या टॅगलाईन बघा, मराठेशाहीचा अस्त, मराठ्यांचं वर्चस्व संपलं, पेशवाचं पेशवाई येणार, अशा प्रकारच्या बातम्या सध्या न्यूज मीडियामध्ये हिंदी न्यूज चॅनलवरती आपण बघत आहोत। आणि मग खरंच मराठ्यांचा अस्त झाला आहे का? या राज्यामध्ये पुन्हा पेशवाई येणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे। तर सुरू करूया। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, मुळात एक गोष्ट समजून घ्या। 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू होतो। त्यानंतर औरंगजेबाचा मुलगा संभाजी राजेंचे पुत्र शाहू महाराज आणि येसुबाई यांना हे कैदेमध्ये होते औरंगजेबाकडे 1689 पासून, यांना घेऊन निघतात आणि गुजरातच्या सीमेपर्यंत पोहोचल्यावरती यातील शाहू महाराजांना काही सरदारांसोबत मुक्त करतात। खरं तर 7 वर्षांचे असताना शाहू महाराज म्हणजे 1682 मध्ये जन्म झाला आणि 1689 मध्ये जेलमध्ये गेलेले। 1689 ते 1707 म्हणजे तब्बल 18 वर्ष हे जेलमध्ये होते, कैदी म्हणून होते आणि त्यांना मुक्त करण्यात आलं। त्यानंतर ते महाराष्ट्रात आले। महाराष्ट्रामध्ये पहिले तर तारा राणी यांच्यासोबत त्यांचा संघर्ष झाला। त्यानंतर त्यांनी साताऱ्याची गादी मिळवली, स्वतःचा राज्याभिषेक केला आणि 1707 नंतर अगदी 1727 पर्यंत मराठ्यांची सत्ता दिल्लीपर्यंत पोहोचली। परंतु हे सगळं होत असताना एक पद निर्माण केलं गेलं मराठा साम्राज्यामध्ये आणि ते पद होतं पेशवा। या पदाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आणि त्याचे पहिले पेशवे होते बाळाजी विश्वनाथ आणि त्यांचा मुलगा 20व्या वर्षी पेशवा बनला, तो म्हणजे पहिला बाजीराव। खरं तर या बाजीरावचं नाव घेतलं की मस्तानीचं नाव आपल्याला आठवतं, परंतु बाजीराव हा मस्तानीपुरता मर्यादित नव्हता, तर अवघ्या देशभरामध्ये मराठ्यांची सत्ता पोहोचवणारा, अटकपासून कटकपर्यंत मराठ्यांची सत्तेचा विस्तार करणारे हे बाजीराव होते। इतके परमपराक्रमी हे बाजीराव होते। परंतु नंतरच्या काळामध्ये इंग्रज आले, पेशव्यांमध्ये भांडणं झाले, भाऊबंदकीमध्ये रघुनाथ पेशवा हा फितूर झाला, तो इंग्रजांच्या आश्रयाला गेला आणि त्यांनी पेशव्यांमध्ये इंग्रजांना आणलं। या पेशव्यांनी नंतर मराठा सरदार संपवले आणि दुसरा बाजीराव, रघुनाथचा मुलगा दुसरा बाजीराव यांनी इंग्रजांच्या ताब्यात सत्ता दिली। त्यानंतर शेवटचा एक प्रयत्न इंग्रजांपासून मुक्त होण्याचा 1818 मध्ये केला आणि त्या दिवशी कोरेगाव येथे तो हरला आणि पेशवाईचा अस्त झाला। एकूणच काय तर मराठेशाहीची पेशवाई बनली ती बाळाजी विश्वनाथांपासून, परंतु ही मराठा साम्राज्याच्या फायद्याची होती। नंतरच्या काळामध्ये या पेशवाईमध्ये सगळं काही आलबेल राहिलं नाही आणि नंतर ही सगळी सत्ता इंग्रजांच्या ताब्यात गेली। आणि मग आता पुन्हा एकदा या चर्चा सुरू झाल्या, मराठेशाहीचा अस्त झाला आहे, पेशवाई सुरू झाली आहे, मराठ्यांचं सर्वस्व संपलं आहे, अशा प्रकारच्या बातम्या हिंदी न्यूज मीडियामध्ये यायला लागल्या। अर्थातच हे सगळे न्यूज चॅनल जर आपण बघितले जे या प्रकारच्या बातम्या देत आहे, हे कुठे ना कुठे भाजपशी रिलेटेड, भाजपच्या फायद्याच्या बातम्या देताना आपण बघत असतो। आणि मग महाराष्ट्रामध्ये आता हे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। देशभरामध्ये, महाराष्ट्रात हे चित्र नाही आहे। खुद्द देवेंद्र फडणवीस मराठ्यांबद्दल प्रचंड आदर राखून बोलतात, काही चुका अर्थातच देवेंद्र फडणवीसांकडून झालेल्या असतील,
परंतु त्याबद्दल त्यांनी वेळोवेळी आपली भूमिकासुद्धा स्पष्ट केलेली आहे. देण्याच्या बाबतीमध्ये प्रश्न आला तर शरद पवारांपेक्षा कणभर जास्त देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पडद्यामागे त्यांची इच्छा काय आहे, काय कसं आहे, हा नंतरचा विषय. जे दिसतंय त्याबद्दल बोलू. कारण पवार साहेबांनी कधी समोरासमोर देण्याचं सुद्धा धारिष्ट कधी दाखवलं नाही. किमान देवेंद्र फडणवीसांनी ते दाखवलं. आणि मग आता देवेंद्र फडणवीस हे जेव्हा पुन्हा एकदा मुख्यमंत्री होत आहे, 2014 मध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते, परंतु त्यावेळेस लोकांना ही पेशवाई वाटली नाही. मग 2024 मध्येच पेशवाई का वाटते? तर त्याचं कारण असं आहे, मागील 3-4 वर्षांपासून महाराष्ट्रातलं राजकारण हे मराठा, ब्राह्मण आणि ओबीसी या जातीयवादाभोवती फिरतंय. आणि या जातीयवादातून देवेंद्र फडणवीसांसारखा व्यक्ती पुन्हा एकदा मुख्यमंत्री जर बनत असेल तर अर्थात त्याची जात शोधण्याचा नालायकपणा काही लोक करणारच आहे. अर्थात देवेंद्र फडणवीसांचं जिथे चुकलं त्याबद्दल आपण नक्कीच बोलतो. मग ते ईडी सीबीआय असेल, बंडखोरी असेल, पक्षफोडी असेल, या सगळ्या गोष्टी. परंतु एखाद्याची जात बघून जर तुम्ही जुना इतिहास जर उकरून काढत असाल तर हा कुठेतरी खुळचटपणा आहे असं आम्हाला तरी वाटतं. आणि त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये कुठलाही जातीयवाद हा तितक्या प्रमाणामध्ये न राहिल्यामुळे आणि देवेंद्र फडणवीसांमुळे अगदीच काहीतरी पेशवाई येणार आहे आणि हे सगळं ब्राह्मणांचं राज्य बनणार आहे अशी भीती कुठल्या तरी समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न हा मीडियाच्या माध्यमातून होताना दिसतोय. कुठेतरी मराठ्यांना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न या सगळ्या बातम्यांमधून कुठेतरी दिसतोय. आणि त्यामुळे खरं तर देवेंद्र फडणवीस असतील, त्यांच्या आधी मनोहर जोशी मुख्यमंत्री झालेले होते, असं कोणीही ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्याने पेशवाई या राज्यात येते असा काहीही प्रकार नाही. आणि पेशवाई 2 प्रकारच्या होत्या, एक पहिल्या बाजीरावची आणि एक दुसऱ्या बाजीरावची. आता हे फडणवीसांनी ठरवायचं आहे की त्यांना जर पेशवाई आणायची असेल तर त्यांनी ती पहिल्या बाजीराववाली आणायची आहे की दुसऱ्या बाजीरावची आणायची. आणि अर्थात देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत नेतृत्व आहे, सुशिक्षित नेतृत्व आहे. राजकारणामध्ये सत्ता मिळवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, त्या जरी त्यांनी केलेल्या असतील आणि त्याबद्दल वैचारिक तात्विक विरोध आपला जरी त्यांना असेल तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस हे सुशिक्षित नेतृत्व असल्यामुळे माझ्या मते तरी ते पहिल्या बाजीरावची पेशवाई या महाराष्ट्रात आणतील आणि या महाराष्ट्राची सत्ता पूर्ण देशभर पसरवतील असं सध्या तरी आपण अपेक्षा ठेवायला हरकत नाही. त्यानंतर अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. मग मराठ्यांचं राजकारण संपलं, मराठ्यांचं अस्तित्व संपलं. खरं तर ज्या दिवशी आपल्या देशामध्ये लोकशाही आली त्याच दिवशी खरं तर असं कुठल्या तरी एखाद्या जातीचं धर्माचं वर्चस्व, एखाद्या जातीचं धर्माचं राजकारण, एखाद्या जातीचं धर्माचं सत्ताकारण हे संपुष्टात आलेलं आहे. लोकशाहीमध्ये आपण कुठली जात धर्म पंथ या गोष्टी मानत नाहीत. आणि ज्या संविधानाच्या शपथ आपण खातो त्यानुसार तर हे मानताच येत नाही. मग संविधानाने जर मुख्यमंत्री बनवल्याचा हक्क जर त्यांना दिलेला असेल तर मराठ्यांचं अस्तित्व यांनी कसं संपणार आहे? कारण कुठल्याही जातीचं अस्तित्व हे संविधानाने दिलेल्या कायद्यानुसार, हक्कानुसार अबाधित आहे. कुठल्याही व्यक्तीला इथे राहायचं असेल तर त्याला त्याचे कायदे, त्याचे हक्क, त्याचे अधिकार हे अबाधित आहे. त्याच्यामुळे कुठल्या तरी जातीचा सत्ता बदलल्याने सर्वस्व संपेल, अधिकार संपेल, सत्ता संपेल, वर्चस्व संपेल, या सगळ्या गोष्टी बोलण्यात काहीही अर्थ उरत नाही. कारण कुठलीही एक जात या राज्यामध्ये श्रेष्ठ नाही आहे तर कुठलीही दुसरी जात या राज्यामध्ये कनिष्ठ नाही आहे. अर्थात संख्याबळामुळे काही फायदा काही जातींना नक्कीच मिळत असेल, परंतु आपण एवढ्या मोठ्या लोकशाहीमध्ये आहोत, जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीत आहोत, त्याच्या काही त्रुटी, नाण्याच्या 2 बाजू असतात, काही पॉझिटिव्ह आहे काही निगेटिव्ह आहे, या आपल्याला मान्य कराव्याच लागतील. आणि त्याच्यावरून काहीतरी फार मोठा जातीवाद या महाराष्ट्रात आहे असं चित्र जे मीडिया निर्माण करतंय त्या सगळ्या मीडियांना खरं तर आपण सगळ्यांनी ऐकणं पाहणं बंद केलं पाहिजे असं आमचं मत आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर अर्थात लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.